नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मागच्या 15-20 दिवसापूर्वी आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. गोवा, मालवण वगैरे त्या साईडला. तर बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न पडले होते आमचे व्हिडिओज वगैरे बघून. बऱ्याच कमेंट्स होत्या. बऱ्यापैकी चांगल्या कमेंट्स होत्या, की शेतकऱ्यांनी ज्याचं त्याचं आयुष्य जगलं पाहिजे. कष्टातून, कामातून आपले वेळ काढून थोडंफार फिरलं पण पाहिजे स्वतःसाठी. जशा चांगल्या कमेंट होत्या तशाच की म्हणजे लोकांनी ट्रोल पण केलं किंवा बरेच प्रश्न पण विचारले. की तुम्ही शेतकरी आहात, तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गायी आहेत आणि तुम्ही एवढ्या सगळ्यांचं ॲडजस्ट तुम्हाला कसं काय केलं? किंवा कसं काय मॅनेज करून तुम्हाला कसं काय फिरायला येतं? कारण आमच्याकडे तर 4-5 गायी आहेत, तरी पण आम्हाला फिरता येत नाही किंवा कुठे असं जाता येत नाही सोडून. तर कसं आहे ना, आम्ही वर्षभरातून 1-2 वेळा तरी बाहेर फिरायला जातो. कारण म्हणजे एवढं कष्ट करायचं आणि जर आपल्याला आयुष्याचा आनंदच नाही घेता आला, तर मग काय उपयोग आहे ना त्या कष्ट करून. कारण शेवटी एकदा जर वय निघून गेलं, तर ते परत वय आपलं येत नाही. भले तुम्ही पैसा नंतर कमवू शकता, पण एकदा गेलेलं वय फिरण्याचं वय निघून गेलं, तर परत तुम्ही तो जीवनाचा आनंद नाही घेऊ शकत. जो तो आनंद ज्या त्या वयातच आपल्याला घेता पण आला पाहिजे. तर शेवटी कष्ट करायचं आणि स्वतःसाठी नाही जगता आलं, तर काय उपयोग असं कुठेतरी वाटतं. आणि आमचं म्हणजे पहिल्यापासूनच आत्ताच नाही, आम्ही पहिल्यापासूनच असंच वर्षभरातून 1-2 वेळा तरी बाहेर लांब कुठेतरी फिरायला जातो. कारण थोडंफार फिरून वगैरे आलं तर काम करायला पण असा उत्साह वाटतो आणि फिरलं पण पाहिजेच स्वतःसाठी. तर बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न पडले होते, की कसं काय ॲडजस्ट केलं किंवा काय? तर म्हटलं, की चला एक व्हिडिओ बनवून सांगूया. तर आमच्याकडे आता सध्या 24 गायी आहेत. तर आम्हाला फिरायला जायचं नियोजन तसं एक 4-5 महिन्यांपासून आमचं चालू होतं. पण सगळ्यांच्या सुट्ट्या वगैरे ॲडजस्ट होत नव्हतं. त्यामुळे मुलींना सुट्ट्या लागल्याच्या नंतर ना फिरायला जायचं आम्ही प्लॅनिंग केलं. फिरायला जाण्याच्या 8-10 दिवस आधीपासूनच आम्ही चाऱ्याचं नियोजन करत होतो. कारण हा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चाऱ्याचाच त्रास असतो आणि आपल्याकडे काही मुरघास वगैरे नाहीये. जो काही चारा लागतो तो सगळा हिरवा चारा असतो आणि रोजच्या रोज तोडून आणून त्याची कुटी करून आपण घालतो. तर सगळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे चाऱ्याचा. तर फिरायला जाण्याआधीच 8 दिवस आधी एक आम्ही सकाळ, संध्याकाळ किंवा जमलंच तर दुपारी पण म्हणजे चारा जास्त घरी आणून ठेवत होतो. कडवळ होतं तर कडवळाच्या पण भरपूर रानात वगैरे वाळवून त्याच्या पेंड्या वगैरे आणून घरी लावून ठेवल्या होत्या. जेणेकरून कुठे बाहेर गेलो तर म्हणजे घरच्यांना जास्त त्रास नाही पडणार आणि आम्ही कुठे बाहेर गेलो तर आमच्या घरचे ॲडजस्ट करायला असतात कामाचं. म्हणजे माझे सासू-सासरे असतात आणि माझे जे दीर आहेत बारामतीला जॉबला असतात. तर ते आम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तर सुट्टी वगैरे घेऊन येतात आणि कधी असं नाही म्हणत नाहीत. अजून आम्ही एकत्रच आहे आणि म्हणजे आमच्यासाठी ते तेवढं ॲडजस्ट करतात आणि बाकी सगळं चारा वगैरे मका भरपूर आणून ठेवली होती. ऊसाच्या मोहळ्या पण भरपूर आणून ठेवल्या होत्या आणि कडवळ पण भरपूर आणलं होतं आणि शिवाय शेजारीच घास पण होता. तर असं भरपूर म्हणजे आणून ठेवलं होतं. तरी 6 दिवस आम्ही बाहेर गेलेलो. तर त्यातले म्हणजे बऱ्यापैकी 4-5 दिवस चारा पुरला, पण 2 दिवस चारा नाही पुरला. मग आमच्या घरच्यांनी तर जे घराजवळचं रान आहे तिथला काढलं आणि ॲडजस्ट केलं. तर म्हणजे फिरायला जाण्याआधी असं नियोजन असतं आणि बाकी मग त्यांना सगळं सांगून गेलो होतो. धार धार काढण्यासाठी तर मशीन आहेच आपल्याकडं. त्यामुळे त्याचं पण काही नाही. बाकी मग कुठल्या गाईला किती पेंड वगैरे काय असं एका त्यांना वहीवरती लिहून ठेवलं होतं आणि बाकी सगळं मग त्यांना पण पहिल्यापासून कामाची सवय आहे त्यामुळं ते पण सगळं ॲडजस्ट करतात आणि आम्ही जेव्हा घरी असतो त्यावेळी आम्ही काही त्यांना करून देत नाही काम. पण ज्यावेळी नसतो त्यावेळी ते घरचं सगळं ॲडजस्ट करतात आणि त्यामुळं आम्हाला फिरता पण येतं. घरातले सगळे समजून घेणारे आहेत त्यामुळं आम्हाला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर काही अडचण वगैरे येत नाही. घरातल्या सगळ्यांनी एकमेकांना समजून घेतलंच पाहिजे. घरातले सगळे समजून घेणारे असले आणि सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडल्या तर अ, म्हणजे सगळं व्यवस्थित चालू राहतं आणि शेवटी आयुष्य एकदाच मिळतं आणि एवढ्या कामातून कधी-कधी असं वाटतं, की कुठेतरी जाऊन फिरून यावं किंवा थोडाफार आपल्याला पण आराम मिळावा आणि शेवटी आयुष्यात पुढे जाऊन आयुष्यात मागे वळून पाहताना असं नाही वाटलं पाहिजे, की बाबा एकच आयुष्य होतं आणि ते आपल्याला जगायचं होतं आणि ते जे वय होतं ते निघून गेलं. असं कुठेतरी आपल्याला पुढे जाऊन नाही वाटावं. म्हणून वेळात वेळ काढून फिरलं पण पाहिजे स्वतःसाठी. कारण कष्ट, पैसा
हे तर आपलं कायम चालूच राहणार आहे. आयुष्याचा आनंद पण घेता आला पाहिजे. त्यासाठी स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे, आपल्या मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. तर असंच काहीसं आमचं म्हणजे प्लॅनिंग असतं आणि आम्ही पहिल्यापासून काहीही करून स्वतःसाठी थोडा का होईना वेळ काढतो. आणि तसं तर असं म्हणजे सारखं आम्ही कुठे बाहेर जात नाही आणि जर आम्हाला आसपास जवळपास कुठे जायचं असेल तर आम्ही सकाळचं लवकर काम वगैरे आवरून त्याच्यानंतरच घराच्या बाहेर पडतो आणि संध्याकाळी कामाच्या टायमिंगपर्यंत रिटर्न येतो. कुठं बाहेर चाललेलोच असतो तर आता एक सोशल मीडियावरती आहे तर एखाद दुसरे व्हिडिओ पण आपले दिसतात. त्यामुळे लोकांना प्रश्न पडतो, की हे सारखेच फिरतात आणि मग काम कधी आवरतात. तर आमचं म्हणजे डेलीचं रुटीनच असं असतं, की आम्ही पहाटे 4:30 वाजता उठतो. त्यामुळे आमचं गोठ्यातलं काम 7 वाजेपर्यंत सगळं आवरतं आणि 7 नंतर घरातलं थोडंफार वगैरे अंघोळ वगैरे, चहा, नाश्ता, घरातली काही कामं आवरून आम्ही 8 वाजता रानात जातो आणि रानातून चारा वगैरे काढून घेऊन 10 वाजेपर्यंत आम्ही घरी येतो. तर 10 वाजल्यापासून आम्ही एक म्हणजे निवांतच असतो. मग 3 वाजेपर्यंत. तर 3 नंतर संध्याकाळचं काम होतं. 3 ते 6. तर आम्ही एक 10 ते 3 यामध्ये जवळपास काही काम असेल तर ते करून येतो किंवा मग संध्याकाळी 6 नंतर जातो. एक सवय लागून गेली आहे कामाची आणि ज्या त्या टायमिंगला सगळं आवरतं आणि आम्हाला वेळ पण मिळतो. मला माहित नाही लोकं कसे म्हणतात, की आमच्याकडे 4-5 गायी आहेत तरी आम्हाला कुठेच जाता येत नाही किंवा काही नाही. आणि जर असं असेल ना तर तुमचं काहीतरी वेळेचं मॅनेजमेंट चुकत 100%च असणार आहे. कारण आमच्याकडे एवढ्या गायी आहेत. आम्ही एवढं सगळं करून जर आम्ही फिरू शकतो, तर तुम्ही का नाही फिरू शकत? आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला ज्योती देशमुख या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.